नमस्कार. राजस्थानची राजधानी जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासोबत घडलेल्या घटनेची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. कथित नीट प्रश्नपत्रिका गळती, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात दिपके यांच्यावर काही युवकांनी हल्ला केला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिक चर्चेत आले. मिळालेल्या माहितीनुसार जयपूरमधील शहीद स्मारक परिसरात मोठ्या संख्येने युवक जमा झाले होते. सीजेपीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांना त्यांच्या समर्थकांनी खांद्यावर उचलून गर्दीतून पुढे नेले जात होते. त्याचवेळी काही युवकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. या व्हिडिओमध्ये गर्दीच्या वातावरणात काही युवक दिपके यांच्याजवळ पोहोचल्याचे दिसत असल्याचा दावा केला जातोय. मात्र नेमकी घटना कशी घडली आणि त्यामागचे कारण काय होते याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार घटनेनंतर परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. दिपके यांच्या समर्थकांनी कथित आरोपी युवकांना पकडून त्यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोपही समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी 2 युवकांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. हे आंदोलन मुख्यतः नीट परीक्षेशी संबंधित कथित अनियमितता, प्रश्नपत्रिका गळती आणि देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यांवर केंद्रित होते. आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी केली, तसेच विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे घोषवाक्यही देण्यात आल्याचे वृत्त आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की परीक्षा प्रक्रियेतील विश्वास टिकवण्यासाठी संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे. जयपूरमधील हे आंदोलन सीजेपीच्या जस्टिस या व्यापक मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले जाते. या पार्टीकडून देशातील विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या मोहिमेद्वारे परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, प्रश्नपत्रिका गळती आणि युवकांच्या रोजगाराशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय. याआधी बंगळुरूमधील फ्रीडम पार्क येथेही अशाच प्रकारे आंदोलन पार पडले होते. मुसळधार पाऊस असूनही मोठ्या संख्येने युवक त्या आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले जाते. आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि अधिक मजबूत सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी केली. बंगळुरूतील कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज यांनीही सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर विविध युवक संघटना आणि सामाजिक गटही या मोहिमेशी जोडले गेले होते. आयोजकांच्या मते शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर देशभरात चर्चा घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. दरम्यान जयपूरमधील घटनेमुळे आंदोलनाच्या सुरक्षेचा मुद्दाही समोर आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मतभेद असू शकतात, मात्र ते शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत व्यक्त होणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून नेमकी घटना कशी घडली याबाबत अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळासंदर्भातही प्रशासनाने आवश्यक ती कारवाई सुरू केली आहे. या घटनेनंतर शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे. विविध मतप्रवाह असले तरी या विषयांवर खुली चर्चा, शांततापूर्ण संवाद आणि लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणे हे कोणत्याही समाजासाठी महत्त्वाचे मानले जाते. घटनेनंतर अभिजित दिपके यांनी आंदोलन सुरूच राहील आणि विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहू अशी भूमिका मांडल्याचे वृत्त आहे.